अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील सावळी विहीर खुर्द येथे पतंग खेळताना जवळच असणारी पाण्याची खोल विहीर लक्षात न आल्याने एका 8 वर्षीय मुलगा या विहिरीत पडून मृत्युमुखी पडला। ही घटना बुधवारी 25 डिसेंबरला दुपारच्या दरम्यान घडली। सावळी विहीर खुर्द येथील पहिली शिकत असलेला यश हिरामन सोनवणे वय वर्ष 8 हा मुलगा नाताळची सुट्टी असल्यामुळे घरी होता। तो पतंग खेळत असताना जवळच असणाऱ्या व कठडा नसणाऱ्या एका विहिरीमध्ये पडला। त्याच्या समवेत असणारी इतर लहान मुले ओरडल्यामुळे आसपासचे लोक जमा झाले। अशोकराव जमदाडे, सुधीर वरपे, महेश जमदाडे, सागर जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली। शिर्डीचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कायंदे यांनी पोलीस पथकासह तात्काळ भेट दिली। साई संस्थान व शिर्डी नगरपालिकेचे अग्निशामक बंब पथकासह घटनास्थळी तात्काळ दाखल झाले। त्यांनी सुमारे 50 फूट खोल विहिरीतून 2.5 तासाच्या परिश्रमानंतर मोठ्या प्रयत्नाने या मुलाला बाहेर काढले, परंतु तो मयत झाला होता। पतंग खेळताना या चिमुकल्याचा जीव गेला असून परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान राहाता येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। शिर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून गुन्हा दाखल केला आहे। अधिक तपास शिर्डी पोलीस हे करत आहेत। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मन्यार। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।